चलो, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. गुड मॉर्निंग. चला, आज आपण स्टार्ट करणार आहोत या मेकॅनिक्सचा सगळ्यात शेवटचा लेक्चरला. त्याचं नाव आहे मोमेंटम अँड इम्पल्स. आज आपला मेकॅनिक्स पूर्णपणे संपून जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यानंतर एकच करायचं आहे. हे मेकॅनिक्सची लेक्चर सिरीज झाली की तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर करायची. प्रॅक्टिस करायची आहे, कॅल्क्युलेशन चुकवायचे नाही आहेत आणि अशा तऱ्हेने तुमचं मेकॅनिक्स चांगला पक्का होऊन जाईल. ठीक आहे. चला स्टार्ट करूया आपण मोमेंटम अँड इम्पल्स. मोमेंटम मध्ये दोन टाइप आहेत. कोणकोणते? एक लिनियर मोमेंटम आणि दुसरा असतो अँग्युलर मोमेंटम. लिनियर म्हणजे नावातच काय आहे, लिनियरिटी. लिनियरिटी म्हणजे इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. जो कर्व नाही तो लिनियर आहे. कळालं ना काय म्हणलं? जो कर्व नाही तो लिनियर आहे. ठीक आहे. बघा, लिनियर मोमेंटम, it is the total quantity of motion possessed by a particle or a body. Linear momentum is equal to mass into velocity is equal to mv. It is the vector quantity and its SI unit is kilogram meter per second. तुम्हाला मी ज्यावेळेस न्यूटन सेकंड लॉ शिकवला होता आठवतो? काय होता न्यूटन सेकंड लॉ? सांगा बरं मला. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इम्प्रेस्ड फोर्स. बरोबर ना? मी त्यावेळेस तुम्हाला एकदा उघडून बघा तो लेक्चर. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इम्प्रेस्ड फोर्स म्हणजे F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू mv. What is mv? mv is the momentum. What is momentum? Momentum is the product of mass into velocity, where momentum is a vector quantity. मोमेंटम ही वेक्टर क्वांटिटी आहे. नीट लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. व्हॉट इज द मोमेंटम? स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, ऑल, नन ऑफ द अबव. ठीक आहे. चला, तर मोमेंटम इज इक्वल टू m मल्टिप्लाइड बाय v, वेअर m इज द मास अँड v इज द वेलॉसिटी. ऑब्विसली याच्यावरनं तुम्ही याचं युनिट सांगू शकता ना. मासचं युनिट काय? केजी. वेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंड. So linear momentum is equal to mass into velocity and it is a vector quantity and SI unit is kilogram meter per second. आता इथे तुम्हाला दोन बॉल दिसत आहेत. एक आहे m1, त्याची वेलॉसिटी आहे v1 आणि दुसरा बॉल आहे m2 आणि त्याची वेलॉसिटी आहे v2. इथे v1 आणि v2 या दोघांची जर वेलॉसिटी कम्पेअर केली तर v1 ची वेलॉसिटी जास्त आहे v2 पेक्षा. ठीक आहे. हे कशामुळे, काय, हे याचं उत्तर मी येणाऱ्या स्लाइड मध्ये देईल. ठीक आहे. आता एक मोमेंटम पाहिलं आपण, ते कोणतं होतं? अँग्युलर मोमेंटम. सॉरी, एक मोमेंटम जे पाहिलं ते होतं लिनियर मोमेंटम. लिनियर मीन्स इन अ स्ट्रेट डायरेक्शन, और सिम्पली असं म्हणू शकता लिनियर मीन्स जे कर्व नाही, जे गोलाकार मोमेंटम नाही, त्याला आपण म्हणणार लिनियर मोमेंटम. जे गोलाकार आहे, जे कर्व्ड आहे, त्याला आपण काय म्हणणार? अँग्युलर मोमेंटम. व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम? It is the product of mass and moment of inertia of the body and angular velocity of the body. काय सांगितलं? It is the product of mass moment of inertia of the body and angular velocity of the body. चलो, मला एक माहिती, मी जास्त डोकं लावत नाही. मला एवढं एक माहिती की मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ मास इनटू वेलॉसिटी. आता इथे अँग्युलर मोमेंटम मध्ये काय असतं? मास कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. मोमेंट ऑफ इनर्शियावर असतं ना. जिथे कुठे अँग्युलर प्रोसेस कन्सिडर होत असेल, जिथे कुठे गोलाकार प्रोसेस कन्सिडर होत असेल, तर आपण तिथे मास कशाच्या सभोवताली असतं असं आपण ऍझ्युम करतो? मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. कळालं ना मी काय बोललो? मी एवढंच बोललो की मला मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी एवढं माहितीये. पण जिथे कुठे अँग्युलर मोमेंटम असेल तिथे मी एक सांगतो की तिथे आपल्याला माहिती असतं मास कशाच्या भोवती गुंडाळलेलं असतं? त्या बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या. का बरं असं? कारण बॉडी ही गोलाकार फिरतीये. गोलाकार फिरताना तिचं होल मास इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड ऍट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून मग मी इथे मास म्हणून काय घेणार? मास मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉडी. आणि वेलॉसिटी काय घेणार?
अँग्युलर वेलॉसिटी, कारण गोलाकार फिरतीये तर त्याची स्ट्रेट वेलॉसिटी घेणार का आपण? नाही घेणार. त्याची आपण अँग्युलर म्हणजे गोलाकार फिरणारी वेलॉसिटी घेणार. त्याला मी ओमेगानी डिनोट करतो. ठीक आहे. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू I into omega, where I is the mass moment of inertia and omega is the angular velocity of the body. युनिट सांगा मग. मास मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट असतं किलोग्राम मीटर स्क्वेअर आणि ओमेगाचं युनिट असतं रॅडियन पर सेकंड. सो अँग्युलर मोमेंटचं युनिट काय झालं? किलोग्राम मीटर स्क्वेअर रॅडियन पर सेकंड. ओके. ठीक. चल, आता इथे काय दिसतंय? इफ अन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट इट हॅज नो मोमेंटम. नो मॅटर हाऊ लार्ज इट्स मास, मोमेंटम इज नॉट द सेम ॲज इनर्शिया. कसं असतं माहिती का? माझ्या हिशोबाने ना रट्टा हा त्याच ठिकाणी मारायचा जिथं लॉजिक नाही लागत. इथे एक्झाम मध्ये तुम्हाला असा क्वेश्चन आला, इफ इफ अन एलिफंट इज रेस्टिंग ॲट अ प्लेस देन व्हॉट इज द मोमेंटम, असा जर क्वेश्चन आला तर मी काय करणार? मी डेफिनेशन वर जाणार. डेफिनेशन इज व्हॉट? मास इंटू वेलॉसिटी. इथे जर हत्ती एका ठिकाणी बसलेला असेल तर त्याची वेलॉसिटी ऑब्व्हियसली झिरो झाली, त्याचं मास किती का असना. ठीक आहे ना? सो मोमेंटम इज अल्टिमेटली झिरो. इम्पल्स. इम्पल्स हा फार छान आणि बारीक टॉपिक आहे, म्हणजे ज्याला थोडेफार ज्याचे कन्सेप्ट क्लिअर असतात ना त्याला हे इम्पल्स चांगल्या पद्धतीने समजतात. आज तुम्हाला पण छान पद्धतीने समजेल की इम्पल्स काय असतं. तुम्ही क्रिकेट खेळलाय कधी? खेळलाय? नाही. जर खेळले नसाल तर खेळून बघा. ज्या वेळेस समोरून येणारा बॉल आपल्या बॅटला लागतो आणि तुम्ही त्याला सिक्सच मारायचा प्रयत्न करता ना दरवेळेस, असं तर कुणी नसतं की ज्याला ना प्लेड करून एखादा बॉल संपवायचा आहे. नाही ना? तुम्हाला नेहमी मारायचा असतो सिक्स. आता तुम्ही इमॅजिन करा खरंच तुमचा बॉल हा सिक्स लागला, म्हणजे तुमचा जो समोरून एखाद्याने क्रिकेट बॉल फेकला आहे त्याला तुम्ही बॅटनी सिक्स मारण्याचा प्रयत्न केला आणि तो खरंच बॅटच्या सेंटरला लागला आणि तो फेकला गेला सिक्सच्या दिशेने. तर हे काय झालं? जो येणारा बॉल आहे तो येणारा बॉल तुम्ही टोलावला. कोणत्या दिशेने? तुम्ही टोलावला कोणत्या दिशेने? बाउंड्री लाईनच्या दिशेने. म्हणजे तुम्ही सडन फोर्स अप्लाय केला. तुम्ही सडन फोर्स अप्लाय केला याच्यावर, बॉलवर. राईट ना? समोरून बॉल येतोय त्याला तुम्ही बॅटनी सडन फोर्स अप्लाय केला. हा सडन फोर्स फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंडला अप्लाय झाला ना तुमचा. म्हणजे खूप वेळ तुमच्या बॅटवर बॉल उभा होता का? थांबतोय मी, आरामात मार, असं त्यांनी काही म्हटलं का तुम्हाला? नाही. तो आला बॉल आणि त्याच्या स्पीडचा जो काही टाइम होता त्याला तुम्ही फोर्स लावला फॉर अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. एकदम अर्जंट मध्ये फोर्स लावला आणि तो काही सेकंदाचा फोर्स होता. ठीक आहे. सो त्याला म्हणायचं इम्पल्स. व्हॉट इज इम्पल्स? इट इज द प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड टाइम इंटरवल ड्युरिंग विच द फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी. हे बा, तुम्हाला मी एक गोष्टीवर फार फोकस केला बोलताना आतापर्यंत. इम्पल्स हे आपण तेव्हाच म्हणतो ज्यावेळेस तुमचा टाइम पिरियड हा अतिशय शॉर्ट असतो. इम्पल्स म्हणजे थोडक्यात झटका आपण मराठीत म्हणू शकतो. झटका. समोरून येणाऱ्याला बॉलला तुम्ही जोरात झटका दिला, जोरात इम्पल्स दिला तर तो सिक्स, जर बरोबर इम्पल्स दिला जास्त प्रमाणात तर तो सिक्सच्या दिशेनेच जाईल. ठीक आहे. मला हेच सांगायचंय. शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम. What is impulse? It is the product of force and a short interval of time. So, impulse unit काय झालं? Force Newton and T second. Because of the impulse, the momentum of the body changes. बरोबर ना? इथे काय सांगितलंय? इम्पल्स मुळे त्या बॉडीचं मोमेंटम चेंज होतं. याचा मिनिंग काय? तुम्ही येणाऱ्या बॉलला इम्पल्स केलं, इम्पल्सिव्ह फोर्स दिला किंवा इम्पल्स दिलं तर त्याचं मोमेंटम कसं चेंज होतं? येणाऱ्या बॉलला तुम्ही सिक्स मारायचा प्रयत्न केला, खरंच लागला सिक्स, तर त्याची मास इंटू वेलॉसिटी जी काही होती त्याच्यातली काय बदलणार आहे? वेलॉसिटी बदलणार आहे. मास तर कॉन्स्टंटच राहील, ते बॅटवर येतानाही राहील, बॅटनी मारल्यानंतर राहील, पण वेलॉसिटी बदलली तर त्याचं मोमेंटम बदलणार. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे काय सांगितलंय? बिकॉज ऑफ द इम्पल्स
the movement of the body changes. Impulse is also the vector quantity and its direction is same as that of the force. एक्झाम्पलच लक्षात ठेवायचं, 6 मारला तर 6 मारायसाठी तुमच्या बॉलचं डायरेक्शन तुम्ही जे बॅट भिरकावली त्या डायरेक्शननेच बॉल जाईल ना. ओके, so impulse is a vector quantity and direction is same as that of the force. Okay, this is all about the impulse. बघा, दिलंच आहे एक्झाम्पल. बॅट बॉल खेळत असताना बॉल भिरकावला, ते काय झालं, सडन ऍप्लिकेशन ऑफ फोर्स फॉर द शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड ॲज अ इम्पल्स. सिमिलरली बॅडमिंटनची बॅट घेतली आपण, त्याच्यात बॉल फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये मारतो. ठीक आहे, असे मी एक्झाम्पल इथे दिले. हे झाले इम्पल्सचे एक्झाम्पल. नेक्स्ट न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन तर आपण बघितलेला आहे. त्याला मी जरा सिम्प्लिफाय करून तुम्हाला एक छानपैकी नवीन इक्वेशन देण्याचा प्रयत्न करतो. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपल्याला माहिती आहे काय असतो. मी आताच सांगितलं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशन आपण बघितलं होतं काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे डेल्टा व्ही बाय डेल्टा टी. मग मी ही ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ठेवली फोर्सच्या इक्वेशन मध्ये. मग काय झालं, फोर्स इज इक्वल टू एम इंटू डेल्टा व्ही बाय डेल्टा टी. आता मी काय केलं, या फोर्सच्या ठिकाणी हा जो खालचा डेल्टा टी आहे ना, त्याला दिलं पाठवून तिकडं. मग एफ इंटू डेल्टा टी इज इक्वल टू एम इंटू डेल्टा व्ही हे इक्वेशन मला मिळालं. सांगा मला एफ इंटू डेल्टा व्ही, आताच तुम्हाला सांगितलं याला मी काय म्हणणार, इम्पल्स. आणि एम मल्टिप्लाइड बाय डेल्टा व्ही याला मी काय म्हणणार, मोमेंटम. लक्षात आहे ना तुम्हाला, आताच सांगितलं व्हॉट इज मोमेंटम, मास इंटू वेलॉसिटी इज मोमेंटम. and if we apply the force for the short interval of time then it is called as a impulse. ठीक आहे, तर इथे आपल्याला रिलेशन कुणाकुणामध्ये मिळालं, इम्पॉर्टंट रिलेशन आहे बरं का, हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रिलेशन आहे. इम्पल्स इज इक्वल टू मोमेंटम, याच्यासाठी आपल्याला काय रिलेशन फॉर्म झालं, एफ डेल्टा टी इज इक्वल टू एम डेल्टा व्ही. दिस इज द रिलेशन बिटवीन इम्पल्स अँड मोमेंटम. ओके, आता इथे काय लिहिलंय, फोर्स टाइम डायग्राम, हे तुम्हाला जस्ट एक्सप्लेन करायची, याचा काही जास्त इम्पॉर्टन्स नाही. एरिया अंडर द कर्व इज इक्वल टू इम्पल्स. इम्पल्स इज व्हॉट, फ्रॅक्शन ऑफ टाइम मध्ये लावलेला फोर्स. ठीक आहे, इथे एक कर्व ड्रॉ केली आहे, या कर्व मध्ये एक स्ट्रिप घेतली मी, स्ट्रिप. ही स्ट्रिप काय डिनोट करते, जी त्याची हाईट आहे ना, तो ऍप्लिकेशन ऑफ फोर्स डिनोट करतोय. आणि त्या स्ट्रिपचा शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम मी काढलेला आहे. स्ट्रिप म्हणजे डीटी लिहिलंय ना, बघा ना, मी दिसतंय ना, त्या स्ट्रिपची जी हाईट आहे ती झाला फोर्स, आणि त्या स्ट्रिपची जी एक्स डायरेक्शन आहे खालचं, ते शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम डीटी कन्सिडर केलाय. मग तो एरिया अंडर दिस कर्व काय डिनोट करतोय, इम्पल्स डिनोट करतोय. ठीक आहे, चलो आता इथे इम्पल्स मोमेंटम इक्वेशन आपल्याला बघायचंय. खूपच महत्वाचं इक्वेशन आहे, एक्झाम मध्ये नेहमी 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 येतं येतं येतं. इम्पल्स मोमेंटम इक्वेशन साठी मी आताच तुम्हाला एक इक्वेशन डिराईव्ह करून दिलं, एफ डेल्टा टी इज इक्वल टू एम डेल्टा व्ही. आठवतंय ना, हे बघा, हे आताच दाखवतो परत. पुन्हा म्हणताल सर कधी झालं हे, शेवट काय लिहिलंय, एफ हे मध्ये एक्स नाही बरं का, गुणाकाराचं चिन्ह आहे ते, एफ डेल्टा टी इज इक्वल टू एम डेल्टा व्ही. हे आपण इक्वेशन आता डिराईव्ह केलं. कसं डिराईव्ह केलं आपण, जो एफ इक्वल टू एम ए न्यूटनचा लॉ आहे, त्याच्यामध्ये ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू पुट केली आणि सिम्पली त्या डेल्टा टी ला लेफ्ट साइडला पाठवून दिलं. मग मला मिळालं इम्पल्स इज इक्वल टू मोमेंटम. पण हे इक्वेशन जरा मी सिम्प्लिफाय करतो. या इक्वेशन मध्ये मला मिळालं एफ इंटू डेल्टा टी, जे आहे तसंच लिहिलं मी. पण मी काय केलं, एम डेल्टा व्ही ला जरा डोकं लावलं. डेल्टा व्ही म्हणजे काय असतं, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, बरोबर ना. मग ती एक तर इनिशियल असेल किंवा फायनल असेल. मग मी तेच लिहिलं, डेल्टा टी ला लिहिलं मी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, राईट ना. डेल्टा व्ही ला काय लिहिलं मी, डेल्टा व्ही ला लिहिलं फायनल म्हणजे कॅपिटल व्ही आणि मायनस स्मॉल यू असं लिहिलं. व्ही इज फायनल वेलॉसिटी, यू इज इनिशियल वेलॉसिटी.
एफ डी टी इज इक्वल टू एम डी टी हे इक्वेशन मिळालं आपल्याला. त्याच्यातलं एफ डी टी मी आहे तसंच लिहिलं, एफ डी टी आहे तसंच लिहिलं. एम डेल्टा व्ही ला मी काय लिहिलं, सिम्पली एम कॉमन काढलं आणि व्ही मायनस यू लिहिलं, फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी असं केलं. मग ते इक्वेशन काय झालं, एफ डी टी आहे तसंच लिहिलं इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू असं लिहिलं. एफ डी टी ला मी सिम्पल म्हणलं इम्पल्स आणि एम व्ही मायनस एम यू ला चेंज इन मोमेंटम म्हणलं. इफ द एक्सटर्नल फोर्स इज झिरो, इम्पल्स इज झिरो. कॉमन सेन्स आहे. जर बाहेरून तुम्ही फोर्सच लावला नाही तर इम्पल्स लागेल का, नाही. तेच इथं लिहिलंय, इफ द एक्सटर्नल फोर्स हा झिरो असेल तर इम्पल्स झिरो असणार. ठेवा वरच्या ठिकाणी एफ डी टी च्या ठिकाणी झिरो व्हॅल्यू ठेवा. मग काय व्हॅल्यू येईल ती, एम व्ही इज इक्वल टू एम यू. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपल्याला भेटते. आता हे नवीन आपण इक्वेशन आज बघणार आहे, त्याचं नाव आहे कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे. कोलिजन is a momentum exchange. In a collision, the momentum before a collision equals to the total momentum after collision. The momentum is merely redistributed among the colliding objects. Momentum is equal to mass into velocity and p is equal to m into v. याच्यामध्ये काहीही लक्षात ठेवायची गरज नाही. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, हे कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतं, थोडक्यात तुम्हाला एकच सांगतो मी. कॉन्झर्वेशन असं सांगतं की एखाद्या बॉडीला दुसऱ्या बॉडीवर आपण आदळलं तर दुसऱ्या बॉडीची कोलिजन झाल्यानंतरचं मोमेंटम आणि अगोदरच्या बॉडीचं कोलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम हे सेम असतं. वरून गेलं ना 10 फूट वरून, ठीक आहे, त्याच्यासाठी मी मस्त पैकी एक्झाम्पल दिलेत समोर. हा, इथे बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी हे सेम मॉडेल कॉलेजमध्ये मुलांकडून बनवून घेतलंय. सेम सेम असंच प्लाय वर लावलेलं आहे आणि खाली असे स्टीलचे बॉल लावलेले आहेत. काय होतं, मी एका ठिकाणावरून लेफ्ट साइडनी सपोज एक बॉल सोडला आणि असे 4 बॉल आहेत, तर हा लेफ्ट बॉल ज्यावेळेस मी सोडतो तर मधले 2 बॉल हालतच नाही आणि लेफ्ट बॉल हालतो. याचा मिनिंग काय झाला, ज्यावेळेस बॉडी ही त्या उरलेल्या बॉलवर म्हणजे 3 बॉलवर आदळते तर हे 2 बॉल मधले ना सरळ ते मोमेंटम पास करतात शेवटच्या बॉलकडे. ठीक आहे, काय बोललो मी, जेव्हा मी लेफ्ट साइडनी बॉल सोडतो त्यावेळेस हे 2 बॉल काय करतात, ते जे मोमेंटम त्यांना भेटलंय या राईट साइडच्या बॉलकडनं ते सरळ पास करतात लेफ्ट साइडच्या बॉलकडे. म्हणून मुवमेंट जी होती ती लेफ्ट आणि राईट साइडच्या बॉलचीच होती. त्याच्यावरून मला काय कळतं, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. दिस इज नथिंग बट द कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय आहे, मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. एक्झाम्पल इथे दाखवलंय, ह्याला बिलियर्ड्स म्हणतात वाटतं, बिलियर्ड्स. त्या बिलियर्ड्स मध्ये काय असतं, एक बॉल जो मेन पांढऱ्या कलरचा असतो त्यांनी दुसरे बॉल हे त्या होल मध्ये घालायचे असतात. मी कधी खेळलो नाही पण मला जस्ट माहिती आहे. या बॉलनी काय होतं, अगोदरच्या बॉलचं मोमेंटम जे काय असते, अगोदरच्या बॉलची जी काय मास इंटू वेलॉसिटी असते ती दुसऱ्या बॉलवर आदळते आणि त्या दुसऱ्या बॉलला आदळल्यानंतर तीच वेलॉसिटी तेच मोमेंटम त्या समोरच्या बॉलला भेटतं आणि ते होल मध्ये जातो जर डायरेक्शन बरोबर असेल तर. सो दिस इज अन एक्झाम्पल फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. चलो, इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे धडक, धडक होणे. Impact occurs when two bodies collide during a vehicle in a short time period, causing large impulsive force to be exerted between the bodies. इथे काहीच डोकं लावायचं नाही. इम्पॅक्ट म्हणजे काय, याचा मला फार जास्त इम्पॅक्ट झाला. म्हणजे काय, हादरा बसणे, धडक होणे, हे सिनॉनिम मराठीतले समानार्थी शब्द आहेत. इम्पॅक्ट म्हणजे काय असतं की एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर आदळणे फॉर शॉर्ट इंटरवल ऑफ टाइम, देन इट इज कॉल्ड ॲज अ इम्पॅक्ट. बघा आता, आता या इम्पॅक्टचे सुद्धा प्रकार आहेत बरं का. एक सेंट्रल इम्पॅक्ट,
इसेंट्रिक इम्पॅक्ट हे आपल्याला आपण बघायचे आता. ठीक आहे, चला. इफ द लाईन ऑफ इम्पॅक्ट is a line through mass centers of the colliding particles, it is common normal to the plane of impact. इथे काय दिसतंय तुम्हाला? इथे जर मी एक्स ऍक्सिस ड्रॉ केला आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केला, दोन बॉल आहेत, ते बॉल त्याच्या सेंटर लाईन वर एकमेकांना धडकले, तर त्याला आपण नॉर्मल टू प्लेन इम्पॅक्ट म्हणतो. काय म्हणतो? त्याच्या नॉर्मल प्लेननी ते एकमेकांवर आदळलेत ना, याला इसेंट्रिक किंवा सेंट्रिक, कॉन्सेंट्रिक इम्पॅक्ट पण म्हणतात. काय म्हणतात? कॉन्सेंट्रिक इम्पॅक्ट म्हणतात. म्हणजे दोघांच्याही सेंटरवर ते आदळलेले आहेत. हे तुम्हाला समोरच्या स्लाइड मध्ये अजून क्लिअर होईल. देर आर टू टाइप्स ऑफ इम्पॅक्ट. फर्स्ट इज अ सेंट्रल इम्पॅक्ट. दोघांचेही सेंट्रल एकमेकांना, सेंटर लाईन एकमेकांना आदळली आहे. जसं इथे ए आणि बी बॉल तुम्हाला दिसत आहेत. या ए आणि बी बॉलचे जे काही सेंटर आहेत, मग ते एक्स डायरेक्शनचं सेंटर असो, वाय डायरेक्शनचा असो, त्यांचा जो सेंट्रॉइड आहे तो एकमेकांना आदळला की तो सेंट्रल इम्पॅक्ट झाला. Central impact occurs when the direction of motion of two colliding particles along the line of impact. दोन्ही बॉलचं डायरेक्शन ऑफ मोशन हे विरुद्ध डायरेक्शन म्हणजे एकमेकांना आदळायच्या डायरेक्शननी असेल तर ते झालं सेंट्रल इम्पॅक्ट. कळालं ना रे काय म्हणलं मी? नसेल कळालं तर एकदा सांगतो. इथे लेफ्ट साइडला तुम्ही फिगर बघा, काय दिसतंय? ए आणि बी बॉल दिसतोय, त्यांचा लाईन ऑफ इम्पॅक्ट बघा कसा आहे. लाईन ऑफ इम्पॅक्टची लाईन म्हणजे काय झाली? एक्स ऍक्सिसची लाईन झाली. जर तो सेंट्रली दोन्ही बॉल एकमेकांना आदळत असतील तर तो सेंट्रल इम्पॅक्ट झाला. मग सेंट्रली आदळणे म्हणजे काय? सेंटर पॉइंटला आदळणे. दुसरं कसं आदळत असतं? सपोज ए बॉलच्या डोक्यावर बी बॉल आदळला, तो सेंट्रली आदळला का? नाही. सो दॅट इज नॉट द केस ऑफ सेंट्रल इम्पॅक्ट. दोघांची सेंटर लाईनला जर दोन्ही बॉल आदळले, then that is the case of central impact. If the mass centers of the two bodies lie on line of impact, then impact is said to be central impact. हेच तुम्हाला मी आता सांगितलं. दोघांचे जे सेंटर आहेत, सेंट्रॉइड आहेत, ते एकमेकांना त्याच्या सेंट्रॉइड वरच आदळले, ठीक आहे, सेंटर लाईन वरच आदळले, तर त्याला आपण सेंट्रल इम्पॅक्ट म्हणतो. ठीक आहे. आता इसेंट्रिक इम्पॅक्ट. इसेंट्रिक म्हणजे त्यांच्या सेंटर लाईन पासून काहीतरी वेगळ्या अंतरावर ते आदळले, त्याला म्हणायचं इसेंट्रिक इम्पॅक्ट. एक मिनिट. हा, इथे बघा, लाईन ऑफ इम्पॅक्ट ऑब्टेन बाय ड्रॉइंग नॉर्मल टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. इथे काय दिसतंय तुम्हाला? एक बॉल आहे आणि खाली बॅट आहे. हा बॉल बॅटला कसा आदळतोय? हा बॉल बॅटला कसा आदळतोय? तो आदळतोय नॉर्मल टू द सरफेस. दिसतंय ना? नॉर्मल टू द सरफेस म्हणजे कसा? हा असा आदळतोय. ठीक आहे. तर ह्या असा आदळत असेल नॉर्मल डायरेक्शननी, देन इट इज कॉल्ड ॲज अ इसेंट्रिक इम्पॅक्ट. अगोदरचा काय होता? सेंट्रल इम्पॅक्ट. त्याच्यामध्ये तुमच्या बॉडी दोन्ही सेम होत्या, दोघांचे सेंटर सेम होते, ते एकमेकांना सेंटरला आदळले. नावातच येणार आहे त्याच्या, सेंट्रल. सो दॅट इज नथिंग बट द सेंट्रल इम्पॅक्ट. हा काय? इसेंट्रिक इम्पॅक्ट. जिथे कुठे लाईन ऑफ इम्पॅक्ट ऑब्टेन बाय ड्रॉइंग नॉर्मल टू द सरफेस ऑफ कॉन्टॅक्ट. नॉर्मली एखादं काही आदळत असेल, नॉर्मली म्हणजे काय? व्हर्टिकल डायरेक्शननी आदळत असेल, तर दॅट इज नथिंग बट द नॉर्मल ऑर इसेंट्रिक इम्पॅक्ट. ऑब्लिक इम्पॅक्ट. ऑब्लिक इम्पॅक्ट म्हणजे काय झालं? बघा त्यांचा फोर्स कसा लागतोय. फोर्स बघा ना कसा तिरपा लागतोय ना, तर ते आदळणार त्यांच्या सेंटरवर आहेत का? आणि समजा आदळले जरी पण तर ते एकमेकांना घासतील, बरोबर ना? कारण त्यांचा फोर्सच ऑब्लिक आहे. म्हणजे ऑब्लिक म्हणजे सिम्पली त्या फोर्सला ना थोडस अँगल दिलेला आहे बघा, तो एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल नाही. तर अशा केसमध्ये जो इम्पॅक्ट होतो त्याला आपण म्हणणार ऑब्लिक इम्पॅक्ट. हा, मला हे सांगा, हे एक्झाम्पल कशाच आहे? हे एक्झाम्पल ऑब्लिक इम्पॅक्टचं. जर गाडी एक्झॅक्ट दोन गाडी सेमच असतील, सेम कंपनीच्या असतील, समोरासमोर आदळल्या, तो झाला सेंट्रल इम्पॅक्ट. ठीक आहे. गाडीच्या वर एखादी गाडी पडली,
गाडी आपण सिंगम सारख्या पिक्चर मध्ये बघत नाही का, गाड्या कशाही उडतात, एकमेकांवर पडतात. तो झाला इसेंट्रिक इम्पॅक्ट. आणि तिरप्या डायरेक्शनने फोर्स लागला, तो झाला ऑब्लिक इम्पॅक्ट. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो म्हणजे येतो. आता एक कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन काय आहे, खूपच सोपं आहे ते. मी लहानपणी तो असं तो, तुम्ही त्याला काय म्हणता मला माहित नाही, पण एक मॅजिक बॉल का तो काय, मी त्याला टनटन बॉल म्हणायचो. ते असं तुम्ही बघितलंय, ते एक छोटासा बॉल रबरी मिळायचा, त्याला खाली फेकलं की तो भरपूर वर उडायचा. सपोज तुमचा प्लास्टिक बॉल हा खाली फेकल्यानंतर तुमच्या गुडघ्यापर्यंत येत असेल, तर हा बॉल खाली फेकल्यानंतर तुमच्या कमरेपर्यंत येईल. तर तो जो बॉल होता त्याला मॅजिक बॉल असं म्हणतात वाटतं, असं मला माहित नाही. तो जो छोटा बॉल असतो, थोडं जरी खाली फेकला की खूप उंच उसळी घेतो. त्याचं मला इथे एक्झाम्पल द्यावं वाटतं कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन मध्ये. काय एक्झाम्पल द्यावं लागतं वाटतं मला, की त्याचा जो कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन आहे ना, तो 1 आहे, जवळपास 1 आहे. म्हणजे त्याचा टप्पा बढून जी हाईट पडते ती जवळपास जिथून तुम्ही फेकला होता बॉल तिथपर्यंतच येते, जवळपास म्हणलं मी. म्हणजे मला सांगायचं काय, बरं मला सांगायचं काय, मी पहिले मराठीतून छानपैकी सांगतो, मग तुम्हाला कळूनच येईल. एक तुम्ही बॉल हातात घेतला, बॉल हातात घेतल्यानंतर न फोर्स लावता त्याला खाली टाकला तुम्ही. ठीक आहे. तो टप्पा पडून किती वर येतो, तो झाला त्याचा कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन. मग भरपूर वेळेस मी वेगवेगळे बॉलचे एक्झाम्पल देतो. एक झाला आपला मॅजिक बॉल, जो नियरली खाली सोडून दिल्यानंतर पुन्हा त्याच टप्प्यावर परत येतो, बरोबर ना? जिथून सोडला जवळपास तिथंच येतो, म्हणत नाही तिथंच येतो, मलाही माहिती थोडंफार कमी होतं, मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय की या बॉलला सोडल्यानंतर परत तो त्याच टप्प्यावर येण्याचा प्रयत्न करतो. तर साधारण मग त्याचा ई जो आहे, कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन जो आहे तो 1 असतो. मग व्हॉट हॅपन्स इन द केस ऑफ अदर बॉल. आता घ्या तुम्ही लेदरचा बॉल, लेदरचा बॉल तुम्ही विदाउट फोर्स लावता जमिनीवर सोडा, डायरेक्ट तो खालीच बसतो ना, बरोबर ना? त्याचा कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन झाला 0. आणि ह्या इंटरमिजिएट बॉल, मग तो तुमचा प्लास्टिकचा झाला किंवा रबराचा झाला, त्याला काहीतरी कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन असतो, तो इन बिटवीन 0.4 0.5 असा असतो. जो परफेक्टली इलास्टिक आहे तो झाला कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन 1. जो इनइलास्टिक आहे त्याचा कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन 0. आणि इन बिटवीन 0 to 1 व्हॅल्यू येणार. दिस इज ऑल अबाउट द कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन ऍज पर माय व्ह्यू. ठीक आहे. आता ही स्लाइड बघा. Velocity of ball 1 before collision is u1. Velocity of ball 2 before collision u2. दोन बॉलला आपल्याला धडकवायचंय, एकाची वेलॉसिटी आहे u1, एकाची आहे u2. आता हे दोन बॉल धडकले बरं का, धडकल्यानंतर ते पुन्हा ऑपोजिट गेले. मग काय, वेलॉसिटी ऑफ बॉल 1 आफ्टर कोलिजन v1 आणि वेलॉसिटी ऑफ बॉल 2 आफ्टर कोलिजन इज v2. मग याचा कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन कसा काढणार आपण, v2 मायनस v1 इज इक्वल टू u1 मायनस u2. इथे चुकी होती बरं का सगळ्यांची, छानपैकी आपण असं लिहितो v2 मायनस v1 u2 मायनस u1. असं नसतं. असं कसं असतं, कोएफिशिएंट ऑफ रिस्टिट्यूशन E is equal to V2 minus V1 is equal to U1 minus U2. चलो, इलास्टिक कोलिजन. इलास्टिक कोलिजन मध्ये काय असणार आहे मला सांगा बरं एक तुम्ही. इलास्टिक कोलिजन मध्ये असं असणार आहे की एखादी बॉडी दुसऱ्या बॉडीला आदळल्यानंतर जी त्याची अगोदरची मोमेंटम होती बॉलची, तीच पुढे कॉन्स्टंट राहिली समोरच्या बॉलला, तर ते झालं इलास्टिक कोलिजन. तर याचा कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन काय असेल इलास्टिक साठी, मी आताच सांगितलं, मी तुम्हाला सगळं तर आताच अगोदरच दिलंय सांगून. काय असणार, एखादा बॉल तुम्ही एखाद्या हाईट वरनं सोडला, ड्रॉप केला खाली, आणि तो पुन्हा त्याच लेवलवर आला, त्याच लेवलवर जर आला तर तो काय झाला, इलास्टिक इम्पॅक्ट झाला. त्याचं कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन म्हणजे ई ची व्हॅल्यू काय झाली, 1. बरोबर ना? इन अ परफेक्टली इलास्टिक कोलिजन no energy is lost and the relative separation velocity equals to the relative approach velocity of particle. In practical situation this condition cannot be achieved.
दुसरं प्लास्टिक इम्पॅक्ट E इज इक्वल टू 0 आणि तिसरं इन बिटवीन सेमी प्लास्टिक म्हणा किंवा सेमी इलास्टिक म्हणा त्यांचं इन बिटवीन असतं काय असतं कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन. पुन्हा एकदा सांगतो कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन हा नेहमी 0 to 1 मध्ये लाय करतो. जी बॉडी परफेक्टली प्लास्टिक असते त्याला एकदा तुम्ही वरून सोडलं तर ते टप्पाच घेणार नाही. टप्पा घेतला नाही म्हणजे बॉलचा टप्पाच पडला नाही पुढे तर त्याचा कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन 0 झाला. आता हे मी बॉलच्या एक्झाम्पल मध्ये समजून सांगतोय ते कोणत्याही मटेरियलला कोणत्याही वस्तूला ऍप्लिकेबल आहे. इलास्टिक इम्पॅक्ट काय झाला इलास्टिक इम्पॅक्ट तोच झाला ज्याला आपण एका लेवलवरनं सोडलं पुन्हा टप्पा खाऊन त्याच लेवलवर आली ती बॉडी ती परफेक्टली इलास्टिक झाली. सो इम्पॅक्ट इज परफेक्टली इलास्टिक आणि ई ची व्हॅल्यू 1. आता अदर दॅन इलास्टिक अँड प्लास्टिक देर आर सेव्हरल मटेरियल्स विच आर lie between elastic and plastic such as steel which is having the E value that is coefficient of restitution value is lies in between 0.5 to 0.8. wood चं किती आहे coefficient of restitution 0.4 to 0.6. lead चं आहे 0.12 to 0.8 0.18. glass on glass 0.93 0.95. या व्हॅल्यू मी देण्यामागचं कारण तुम्हाला जनरल नॉलेज अजून कळावं असं नाही बरं का. या व्हॅल्यू एक्झाम मध्ये आलेल्या आहेत. कशा आलेल्या आहेत when a body of steel is dropped on a steel surface then what is the range of coefficient of restitution that is nothing but the 0.5 to 0.8. similar for wood lead and glass. मला एक्झॅक्टली तर आठवत नाही पण मला बहुतेक थोडं थोडं असं आठवतं की ग्लासचं विचारलंय बघा एमपीएससी मध्ये what is the coefficient of restitution range for glass to glass impact. ठीक आहे that is 0.93 to 0.95. चलो ई जर 1 असेल तर दिसतच आहे जिथून सोडलं तिथंच येते आपली कार. टाइप ऑफ इम्पॅक्ट परफेक्टली इलास्टिक इम्पॅक्ट पार्शियली इलास्टिक इम्पॅक्ट हे झालेलं आहे आता आपण आताच बघितलं ना इम्पॅक्ट मध्ये जर पूर्ण एनर्जी कव्हर होत असेल जेवढ्या ह्यानी सोडलं तेवढीच एनर्जी पुन्हा भेटत असेल परफेक्टली इलास्टिक आणि जर त्याच्या जवळपास एनर्जी भेटत असेल पार्शियली इलास्टिक इम्पॅक्ट. ओके चला आता आपल्याला टाइप्स ऑफ कोलिजन बघायचे. टाइप ऑफ कोलिजन collision occurs in three basic form. First is elastic collision. No kinetic energy is lost during the collision. The sum of kinetic energy of the object before collision equal to the sum of kinetic energy after collision. Elastic collision pull balls colliding, a golf ball struck with a club, a hammer striking an anvil. Remember, these collisions are not perfectly elastic, but they are close to elastic. चलो याच्यामध्ये तेच 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 पॉइंट परत रिपीट झाले. इथं यांनी सांगितलं काय रे इलास्टिक कोलिजन म्हणजे काय असतं कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन 1 असतो. कोइफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन 1 म्हणजे टप्पा खाल्ल्यानंतर तो बॉल त्याच लेवलला आला. मग इथे कुठेतरी त्याची कायनेटिक एनर्जीची लॉस झाली का नाही झाली. ज्या स्पीडनी तो खाली चाललाय त्याच स्पीडनी जर वर आला तर कायनेटिक एनर्जी लॉस कुठेच झाली नाही. सो व्हेरी फर्स्ट पॉइंट इज देर इज नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे हे कुठे होतं इलास्टिक कोलिजन मध्ये. इन इलास्टिक कोलिजन मध्ये देअर विल बी अ लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पार्शली इलास्टिक मध्ये थोडाफार लॉस होतो. पूर्ण इलास्टिक लॉसही पूर्ण कायनेटिक एनर्जी लॉसही होत नाही आणि पूर्ण भेटत पण नाही. सो दिस इज ऑल अबाउट द इलास्टिक प्लास्टिक अँड पार्शियल कोलिजन. आता या इलास्टिक कोलिजन मध्ये ऑब्विसली तुमचं जे मोमेंटम आहे मास इंटू वेलॉसिटी ही जर कव्हर होत असेल म्हणजे मी एका बॉलनी दुसऱ्या बॉलला मारलं ते आता आपण बिलियर्ड्स पाहिलं नाही का त्यांनी एका बॉलनी दुसऱ्या बॉलला मारलं अगोदरच्याची वेलॉसिटी आणि नंतरच्याची वेलॉसिटी सेमच राहिली. दोघांचेही जर मास सेम असतील तर ते काय झालं m1u1 प्लस m2u2 इज इक्वल टू m1v1 प्लस m2v2 ही केस झाली ना. बरोबर ना. ही केस काय आहे इलास्टिक कोलिजन म्हणजे काय कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन अँड आफ्टर कोलिजन रिमेन्स सेम. कळालं ना रे मी काय म्हणलं.
एवढंच म्हणलं, जर दोन बॉडी मध्ये इलास्टिक कोलिजन असेल तर त्यांची कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन सेम असते. मग तिथे ई असतो 1. इन इलास्टिक मध्ये दोन्ही कायनेटिक एनर्जी सेम नसते. इथं काय लिहिलंय सगळ्यात शेवटी, इफ द कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन इज नॉट इक्वल टू, बरं का, ती रेष जी आहे ना समोर तिरपी ऑब्लिक, ते मला त्या इक्वल टू वर नाही टाकता आलं. सो इफ द कायनेटिक एनर्जी बिफोर कोलिजन आफ्टर कोलिजन सेम नसेल, देन इट इज कॉल्ड ॲज अ इनइलास्टिक कोलिजन and E is equal to 0. Measuring collision elasticity. The elastic nature of collision can be measured by comparing the kinetic energy content of the system before and after the collision. The closer they are being equal, they are more elastic. म्हणजे जेव्हा केव्हा इलास्टिक असेल त्यावेळेस E1 असतो, कायनेटिक एनर्जी सेम असेल तेव्हा पण तुमचा E म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन 1 असतो. इन इलास्टिक मध्ये कोएफिशियंट ऑफ रिस्टिट्यूशन सरळ सरळ 0 असतो, कायनेटिक एनर्जीचा पूर्ण लॉस होतो. आता इथे आपल्याला बघायचंय कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम इन सिंपल एक्सप्लोजन. म्हणजे काय होतं, एखादी गाडी दुसऱ्या गाडीला धडकतीये, तर काय होतं या केसमध्ये, मी खाली एक प्रश्न विचारले बरं का. प्रश्न काय काय विचारले नीट बघा. एक छोटीशी कार आहे आणि समोरून एक ट्रक येतोय, हे एकमेकांना आदळलंय, तर काय होतं, जनरली ट्रक त्याच्या जागेवर थांबतो आणि समोरची जी कार आहे ती समोर फेकल्या जाते, असंच होतं ना. तर मी विचारलं खाली आहे, व्हॉट हॅपन्स टू द स्पीड ऑफ स्मॉलर कार आफ्टर इलास्टिक कोलिजन विथ द मोर मॅसिव्ह ट्रक. ठीक आहे, तर आन्सर काय आहे की ज्या वेळेस मोठा ट्रक कारला धडकतो, इलास्टिक कोलिजन असेल तर काय होते, कार लांब फेकल्या जाते आणि ट्रक त्याच्या जागीच उभा राहतो. वर जे चार्ट दिलेले आहेत ते चार्ट एकदा नीट बघा. 20च्या स्पीडनी कार येते आणि कारची स्पीड किती आहे 20 आणि ट्रकची पण स्पीड आहे 20. आदळल्यानंतर ट्रकची झाली 0 स्पीड आणि आदळल्यानंतर कारची झाली 40 ची स्पीड, म्हणजे अपोजिट डायरेक्शनने 40च्या स्पीडने ते फेकल्या गेलं. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इलास्टिक कोलिजन. सर कसं कसं सांगू तुम्हाला, बघा आता मी इतक्या वेळ तुम्हाला जे सांगितलं त्याचं अजून सोपी पद्धत करून सांगतो. इलास्टिक कोलिजन काय असतं, जे एका डायरेक्शनने जो फोर्स येतोय तो फोर्स समोर ट्रान्सफर करणे. दिस इज व्हॉट द इलास्टिक कोलिजन. ट्रक येतोय 20च्या स्पीडने, गाडी पण येते 20च्या स्पीडने, म्हणजे 20 आणि 20 किती झाले 40. मग या ट्रकने काय केलं, 40च्या स्पीडने कारला तिकडे दिलं ढकलून. सो दिस इज द इलास्टिक कोलिजन. 40च्या स्पीडने का, कसं आलंय 40 ची स्पीड, ट्रकची स्पीड प्लस कारची स्पीड ही लागली एकाच डायरेक्शनने, ते झालं इलास्टिक कोलिजन. कारण ट्रक तर शांत उभा आहे, बरोबर ना, ट्रकची स्पीड 0 झाली, मग हे उरलेले 40 कोण घेणार, 40 कार घेणार. म्हणजे देअर इज अ परफेक्टली इलास्टिक कोलिजन. 20च्या स्पीडनी कार होती, 20च्या स्पीडनी ट्रक होती, ट्रक झाला 0 तर 40 कोण घेणार, कार घेणार. दिस इज द केस ऑफ इलास्टिक कोलिजन. Now it's time for you to try some problems on your own. बघा, एक 6 किलोची फिश आहे that swim towards and swallows a 2 kg fish that is at rest. If the larger fish swims 1 meter per second, what is the velocity immediately after lunch? सांगा आता, हे इक्वेशन वापरा आणि फाइंड आउट द वेलॉसिटी आफ्टर लंच. मिनिंग कळाला का रे तुम्हाला? मिनिंग एवढाच आहे की M1 जो जाडा मासा आहे त्याचं होतं 6 किलो वजन आणि जो बारका मासा आहे त्याचं वजन होतं 2 किलो. जो मोठा मासा आहे त्याची स्पीड होती स्विम करण्याची 1 मीटर पर सेकंड, पण आता त्यांनी मस्तपैकी छोटा मासा खाऊन टाकला. मग ते खाऊन टाकल्यानंतर त्याची स्पीड तीच राहणार आहे का? नाही, त्याला सुस्तपणा येईल. तर ती सुस्तपणाच्या झाल्यानंतरची स्पीड म्हणजे V2 किती होईल हे कॅल्क्युलेट करायचं. सिम्पली जो फॉर्म्युला दिलाय समोर, M1 V1 डिवायडेड बाय M1 प्लस M2 इज इक्वल टू V2, ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा अँड गेट द आन्सर. अजून काही क्वेश्चन दिलेत विथ देअर आन्सर?
A 60 kg skater pushes off 50 kg skater at 2.0 meter per second. What are the velocity of 60 kg skater? सिमिलरली हे काही एक्झाम्पल तुम्हाला दिले आहेत. हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. हे एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिससाठी आहेत. जे तुम्हाला कन्सेप्ट मी शिकवलेले आहेत त्याच्यानुसार हे प्रॉब्लेम तुम्हाला मी दिलेले आहेत. कळालं? छानपैकी याचा स्क्रीनशॉट घ्या मारून. स्क्रीनशॉट मारल्यानंतर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आलेले आन्सर मी दिलेल्या आन्सरशी मॅच होत आहेत का ते बघा. नाही झाले तर मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आणि अ बिग थँक्यू तुम्हाला. मला असं म्हणायचंय की मला खरंच एक्सपेक्ट नव्हतं तुमच्याकडनं एवढा छान रिस्पॉन्स. मला रिस्पॉन्स छान मिळाला. कदाचित तुम्हाला माझं टीचिंग आवडलेलं असेल आणि असंच रिस्पॉन्स चांगला देत जा. याने मला छान स्फूर्ती मिळते आणि मला नवीन व्हिडिओ करावेसे वाटतात. डेफिनेटली मी सगळ्यांच्या साठीच करतोय. सगळ्यांना चांगला त्यांचा रिझल्ट लागावा याच्यासाठीच करतोय. आज या ठिकाणी आपलं इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हे पूर्णतः 100% सिलेबस संपलेला आहे. आणि थँक्यू वन्स अगेन. बाय बाय. बाय बाय. ओके.